आणि आता देवांला पोचत आहोत 2505 मीटर्सवरती. आणि इथे आता आमचं जेवण आहे आणि जेवण झालं की पुन्हा पुढच्या पायऱ्या सुरू. देवांमधलं गेस्ट हाऊस इथे आज आमचं जेवणाची वेळ आहे आणि पायऱ्या आपल्या वाट बघतायत. टी हाऊस आहे. आणि या ठिकाणी वर दरीतून वर जायचं आहे पुढे. एबीसीच्या वाटेवरती लागलेला हा एक मोठा व्ह्यू जातो. अक्षरशः ढगातलं पाणी पडल्यासारखं वाटतं. खूप खोल आहे, खूप खोल आहे आणि खाली त्या डोहामध्ये पाणी साचतं. त्या खाली मोठा डोह आहे. हे जायच्या वाटेवरती अशी ठिकठिकाणी टी हाऊसेस आहेत आणि छानपैकी फुलं लावून सगळी सजवलेली आहेत. प्रत्येक ठिकाणी राहायची सोय आहे, चहाची सोय आहे, पण रेट काहीच्या काही रेट आहेत. ही सगळी अशी फुलं प्रत्येक टी गार्डनच्या बाहेर लावलेली आहेत. आता आम्ही अप्पर सिनोवाला पोहोचलेलो आहोत. अप्पर सिनोवाचं टी हाऊस आहे. पोर्ट आणि गाईड बसले विनोदची काहीतरी शोधता येतं घेऊ शकतो. माधुरी, शिरीष, स्नेहा आणि अजून एक कुठेतरी हरवली आहे. डोंगरावरून खाली उतरताना हा एक स्तूप लागतो. नेहमीप्रमाणे रंगीबेरंगी खूप येताना पायऱ्या आहेत. आणि हा रस्ता पूर्ण खाली उतरणाऱ्या पायऱ्या. अन्नपूर्णा ट्रेक म्हणजे सगळा पायऱ्यांचाच ट्रेक आहे. हा तो झुलता पूल. झुलत्या पुलावरनं चाललेलो आहे. आता खूप लांब आहे. 275 मीटर लांबीच आहे. हलतोय. मध्ये असा हा शेळ्यांचा बकऱ्यांचा कळप लागला. केवढ्या मोठ्या शेळ्या त्याची शिव आहेत. जाणार कसं आता खाली? सगळी वाट अडवली नाही. आणि या पायऱ्या आपल्या हा शिरीष पुढे गेलेले त्या पुलावरून आपल्याला पलीकडे जायचं. हँगिंग टिपचा व्ह्यू हा एकदम जवळनं. आता ह्याच्यावरनं ही व्हॅली ओलांडून पलीकडे जायचं. इकडे सिक्युरिटी आहे.
नाही आता किशोर कुमारला नाही ना अमितचे नाही आमचे विनोद तावरे फोटो काढते चंद्राचा आणि कोणतरी येते वरनं खालनं वरती का वरनं खालनं कोण खाली पाणी आहे चंद्राचं पाहिजे इकडे पाणी नाहीये या साईडला खूप 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 पायऱ्या आहेत. या संपतच नाहीत कधी. चढताना उतरताना 400-500 पायऱ्या चढायच्या, 300 उतरायच्या, परत 700 चढायच्या, 500 उतरायच्या, असा सगळा रस्ता आहे.